राजन, ऋषीवर आपण यावं यावं असं नसतं व्हावं. प्रणाम. राजन, अरे असा चिंतातूर का? याआधी कधी तुला एवढं हिरमुसलेलं पाहिलं नाही. काही संकट आलंय का? आमच्याकडून काही उपाय असेल तर आम्ही निश्चित सांगू. ऋषीवर आपल्याला ठाऊक आहे, सगळी सुख माझ्या पायाशी लोळण घेत आहेत. आपल्या रयतेतील प्रजाही आपल्यावर संतुष्ट आहे. पण काय राजा? ऋषीवर आम्हाला संतती नाही. आमच्या नंतर आमचा वाली कोण? आता लक्षात आलं. ऋषीवर आता आपणच काहीतरी उपाय सुचवा. राजा, तू सावित्री देवीची आराधना कर, तपश्चर्या कर. ती तुला नक्की प्रसन्न होईल आणि तिच्या कृपाशीर्वादानंच तुला संतती देखील प्राप्त होईल. ती तुला नक्की प्रसन्न होईल. तर मग ऋषीवर, आपण सांगितल्याप्रमाणे मी लवकरच तपश्चर्येला प्रारंभ करतो. प्रणाम ऋषीवर. आयुष्यमान भव. मालवी, आज मी तपश्चर्येला निघालोय. बघूया तपश्चर्या तरी फळाला येते का ते. स्वामी, मी पण आपल्या बरोबर येते. नाही मालवी, तपश्चर्या करणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे. शिवाय इथे आपल्यावर असलेली रयतेची जबाबदारी आपण दोघेही गेल्यावर कोण सांभाळणार? तेव्हा तू इथे राहून सर्व काळजी घे. पण नाही नाही मालवी, आता मला अडवू नकोस. मला निघालेलंच हवं. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. माझी काळजी करू नकोस. आता रयतेची काळजी घेणं तुझ्या हातात आहे. तेव्हा स्वामी, माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या अनुपस्थितीत आपल्या प्रजेची काळजी स्वतःच्या अपत्याप्रमाणे घेईन. हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. येतो आम्ही. स्वामी, हे काय, तुझ्या डोळ्यात अश्रू? डोळ्यातले अश्रू पुस. मला ठाऊक आहे, प्रथमच आपण एकमेकांपासून दूर जाणार. परंतु संततीची उणीव तुझ्या चेहऱ्यावरून आणि तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंवरून मला कित्येकदा झाली. आणि म्हणूनच आज मी तपश्चर्येला जातोय. तू चिंता करू नकोस. अश्रू पुस, मी लवकरच परत येईल.
देवी सावित्री माते, आजपासून मी तपश्चर्येला प्रारंभ करीत आहे. मोठ्या अपेक्षेने एक मागणे मागायला आलो आहे. माझी अपेक्षा पूर्ण करणं केवळ तुझ्याच हातात आहे माते. आशीर्वाद दे माते, आशीर्वाद दे. ओम सावित्र्यै नमः. 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 राजा, डोळे उघड. माते, अरे तुझी जी तपश्चर्या करतोयस तीच मी, सावित्री. माते, माते, तू मला प्रसन्न झालीस. होय, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालीय. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला कन्यारत्न प्राप्त होईल. तू निश्चिंतपणे घरी जा. माते, माते, तुझे हे वरदान माझ्या आणि मालवीच्या आयुष्यात नवजीवन आणणारे आहे. मी तुझा सदैव ऋणी राहीन माते, सदैव ऋणी राहीन. स्वामी, एक विचारू? त्यात विचारायचं काय? तुला काही हवंय का? नाही नाही, तसं नव्हे. आम्हाला वाटतं तिचं नाव सावित्री ठेवावं. मालवी, अगदी माझ्या मनात बोललीस. खरंच? देवी सावित्रीच्या कृपेनेच आपल्या संसाराच्या वेलीवर ही कळी उमलली आहे. तेव्हा हिचं नाव आपण सावित्रीच ठेवूया. मग तयारी लागू? अवश्य. मालवी, काहीही कमी पडता कामा नये. महामंत्र्यांनाही सांगून ठेवतो हो. आणि पंडितांनाही आजच बोलावून घेऊया. चालेल. मी काय म्हणत होते की आता आई, आम्ही येतो का सांग? मालवी, बघता बघता वेलीवरची कळी पूर्ण उमलली. इतकी वर्ष कशी गेली कळलं देखील नाही. आता आता थांबलात का? बोला. सावित्रीच्या विवाहाचं बघायला हवं. तिला योग्य असा वर शोधायला हवा. चिंता करू नका. माझी मुलगी नक्षत्रासारखी आहे, गुणी आहे. पाहता पाहता तिचा विवाह होऊन जाईल. सावित्री, लवकरच एक गोड गुपित कळणार आहे बरं का? गोडगुपीत? हो, गोड गुपित. पण काय ते तरी सांगशील? ते तूच ओळखायचंस. ए, असं काय ग करतेस? उगाच कोड्यात बोलू नकोस. हा, बरं बाई. पण ते तुलाच ओळखावं लागेल ना.
हे बघ, ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नवजीवन घेऊन येणारी असते. हे बघ, उगाच मला त्रास देऊ नको बर का. आता सरळ सांगतेस का देऊ एक सापट? नको नको, सांगते. मग सांग ना लवकर. अगं, लवकरच तुझा विवाह ठरणार आहे. इश्श, तुझं आपलं काहीतरी. अगं, मगाशी महाराज आणि रायण साहेब एकमेकांशी बोलताना ऐकलंय मी. असं चोरून बोलणं ऐकणं चांगलं नाही बरं का. अगं, मगाशी महाराजांसाठी फळं घेऊन गेले होते ना, तेव्हा त्यांना बोलताना ऐकलंय मी. अगं, मी गंमत केली ग तुझी. मी काय तुला ओळखत नाही का? अगं, पण तुझ्या गालावर एवढी लाली का चढली आहे? तू चूप ग, उगाच. आता एखादा राजपिंडा राजपुत्र येणार आणि या राजकन्येला भुर्रकन उडवून घेऊन जाणार. सावित्री, तुला ग कसा हवाय राजपुत्र? तू काही आज मला सोडायची नाही बघ. ए सावित्री, खरंच विचारतीये, सांग ना, तुझ्या मनातला कसा आहे ग राजपुत्र? ऐकायचंय? मग ऐक. मला खरं बोलणारा, शालीन, आई वडिलांची सेवा करणारा बरा. त्याच्याजवळ राज्य, संपत्ती काही नसलं ना तरीही चालेल, पण मनाने तो श्रीमंत असायला हवा. सावित्री, खरंच ग, तुझं बोलणं ऐकून बरं वाटलं. एवढ्या मोठ्या राज्याची राजकन्या तू, पण तुझे विचार किती उदात्त आहेत. खरंच तुला तुझ्या मनासारखा अगदी राजपुत्र मिळेल बघ. राजा, कसा आहेस? कसा असणार? अरे, दृष्टी गेल्यापासून परावलंबी झालो. त्या डोळ्यांनी मला दगा दिलाय. माझं राज्य गेलं, माझं वैभव गेलं, हा वनवास माझ्या नशिबी आलाय. राजा, असं रे का म्हणतोस? सत्यवानासारखा हिरा तुझ्या पदरी असताना तुला कशाची कमी आहे? साऱ्या ऋषी मुनिवरांना सत्यवानाने अंगच्या गुणांनी जिंकून घेतलेला आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी सत्यवानाचंच नाव आहे. ऋषीवर, तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझा सत्यवान लाखात एक, पण मनात एकाच गोष्टीचं शल्य आहे. या माझ्या डोळ्यांनी मला दगा दिला. शत्रू पक्षाने माझं राज्य जिंकून घेतलं. माझ्या सत्यवानाला वैभव उपभोगायला नाही मिळालं. पण ऋषीवर, मला खात्री आहे, आमचं गेलेलं राज्य तो एक ना एक दिवस जरूर मिळवेल. राजा, तुझी इच्छा पूर्ण होईल. अरे, सुखाबरोबर दुःखाचे आणि दुःखाबरोबर सुखाचे दिवस येतच असतात. विधिलिखित कोणीही टाळू शकत नाही. चल, मी निघतो. ऋषीवर, आलात तर फलाहार घेऊन जा. सत्यवान जंगलात फळच आणायला गेलाय, येईलच इकडे. नको राजा, येता येता सत्यवानाची गाठ पडली. निघतो मी. आयुष्यमान भव. आजवर कमी का राजपुत्र पाहिले? काय पोरीच्या नशिबात आहे काही कळत नाही. नक्षत्रासारखी माझी पोर, पण नारायण नारायण. या नारद मुनी या. कसं काय येणं केलं? नारायण नारायण. राजन, स्वर्गलोकी निघालो होतो, म्हटलं भेटूनच जावं. प्रणाम मुनिवर. नारायण नारायण. तथास्तु. पण राजन, आल्यापासून पाहतोय तुझा चेहरा चिंतातूर का? आणि दोघेही माझं आगमन झाल्याबरोबर असे गप्प का बसलात? आपण बसावं मुनिवर. मुनिवर, आपल्यापासून काय लपवू? माझी एकुलती एक कन्या सावित्री विवाहयोग्य झाली. देशोदेशीचे राजपुत्र पाहिले, परंतु तिच्या योग्य उपवर काही मिळेना. तिचीच काळजी लागली. मुनिवर, सोन्यासारखी माझी पोर जिथं जाईल तिथं नंदनवन करेल. सोन्यासारखा संसार करेल ती. खरंच सावित्री आहेस तशी. पण राजन, तू कशाला काळजी करतोस? अरे, तिचा विवाह जिथं व्हायचा तिथेच होईल. मुनिवर, मुलगी उपवर झाली
म्हणजे तिच्या आई वडिलांच्या मनाची अवस्था काय होते हे मी तुम्हाला कसं सांगू? नारायण नारायण. सावित्रीची अजिबात काळजी करू नका. मुळातच ती सुस्वरूप आहे, हुशार आहे. जो कोणी बघेल तो पसंत करेल तिला. आपण म्हणताय ते खरंय मुनिवर, परंतु तिचं सौंदर्य पाहून पाहणाऱ्याचे डोळेच दिपतात आणि मग तिचा हात धरायला कोणीही पटकन पुढे होत नाही. नारायण नारायण. हे बघ राजा, एक सांगू का? तिच्या विवाहाची जबाबदारी तिच्यावरच सोपवा. काय? माझ्या मते हाच उत्तम मार्ग आहे. मी समजलो नाही मुनिवर. नारायण नारायण. राजन, विवाहासाठी फक्त वधूवरांच्या मातापित्यांनी संशोधन करावं असं थोडंच आहे. आपली सावित्री हुशार आहे, धाडसी आहे, शस्त्रास्त्र आणि घोडेस्वारीतही प्रवीण आहे. कुठल्याही पुरुषाला मागे टाकेल अशीच आहे. मग सावित्रीनेच आपला वर निवडला तर काय हरकत आहे? हो, का नाही? पण मुनिवर, माझी एक अट असेल बरं का. अट? कोणती? वर संशोधनासाठी आपल्यालाही माझ्याबरोबर यावं लागेल. काय? होय, आपण आलात तरच हे शक्य आहे. मुनिवर, सावित्री म्हणते ते देखील खरंय बरं. मुनिवर, आपण ही जबाबदारी स्वीकारावी. नारायण नारायण. उपाय सुचविला खरा, पण या ब्रह्मचार्यावरच वर संशोधन करण्याची वेळ आली बरं का. सावित्री, ठीक आहे, मी येईल तुझ्या बरोबर, पण तत्पूर्वी मी महादेवांकडे जाऊन येतो. निघतो मी. नारायण नारायण. मुनिवर, प्रणाम. हा, काय ग, एवढे कंटाळ्यात का मला पाठवण्याची तयारी चालवलीत ते? नाही ना सावित्री, तुला नाही कळायचं ते. त्यासाठी आई व्हावं लागतं. बरं आई, पण मला भूक लागली आहे. आज तूच भरव ना मला. भरवू? तू आता लहान राहिलीस का? तुझ्या लग्नाच्या गोष्टी चालू झाल्यात. मी भरव. पण मुलं आईवडिलांसाठी लहानच असतात. तू काही हार मानायची नाहीस बोलण्यात. हे बघ सावित्री, नीट लक्ष देऊ नाही. तुझ्यावर आज आम्ही जबाबदारी सोपवली ते तुझ्या भावी पतीच्या निवडीची. तुझ्या बरोबर मुनिवर असतीलच, परंतु निर्णय तुला घ्यायचा आहे. तू हुशार आहे, विचार करणारी आहेस, आणि म्हणूनच तू योग्य तोच निर्णय घ्यावास एवढंच आम्हाला तुला सांगायचंय. बाबा, आपण दोघांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकून माझ्यावरचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आजवर मुलीलाच वर संशोधनासाठी पाठवण्याचा निर्णय घेणारे खचितच दुसरे कोणी असतील. माझ्यावर विश्वास ठेवा. मी जो काही निर्णय घेईन तो योग्यच होईल. सावित्री, आम्हा दोघांचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. चला सावित्री, तुला भूक लागली ना? चला, आज आपण सगळे मिळून भोजन करूया. चला. नारायण नारायण. सावित्री, बस दमलो मी तुझ्यासाठी वरपरीक्षा करून. मला वाटतं तुझा वर तू शोधावास. मुनिवर, एवढ्या लवकर हात टेकले? एवढ्या ठिकाणी फिरलो आपण, पण तुम्हालाही माझा जोडीदार शोभेल असा वर नाही ना मिळाला? नारायण नारायण. सावित्री, हवं तर तसं म्हण, पण मला मात्र आता निघालंच पाहिजे. माझा आशीर्वाद आहे, तुला तुझ्या मनासारखा वर मिळेल. नारायण नारायण. पण माझे आई वडील काय म्हणतील? त्याची अजिबात काळजी करू नको. मी सांगतो राजा राणीला, प्रधानजी आणि तुझी मैत्रीण तुझ्या सोबत असेलच. निघतो मी. नारायण नारायण. नारायण नारायण. सावित्री, अगं एवढी राज्य फिरलो, पण तुला योग्य असा वर कुठेच मिळाला नाही. आता ग काय करणार? का ग, दमलीस वाटतं? तसं नाही ग, पण हे बघ, माझ्या नशिबी जो कोणी असेल तोच मला वर म्हणून मिळेल.
प्रधानजी, मला वाटतं आपण मुक्काम आज इथेच करूयात. तुम्ही जवळपास कुठला आश्रम व घर आहे का ते पाहून या. जी. प्रणाम. कोण? मी अश्वपती राजाचा सेनापती. इथे का बरं आलात? मी इथे आमच्या महाराजांच्या कन्येबरोबर आलो होतो, पण फिरता फिरता वाटेत अंधारेल असं वाटलं. इथून जात होतो तर आपला आश्रम दिसला, म्हणून आलोय. आपली हरकत नसेल तर आमच्या राजकन्येला इथे एक रात्र काढण्याची परवानगी द्यावी. आमची काहीही हरकत नाही, पण राजवाड्यासारखी सरबराई या ठिकाणी होणार नाही. त्यात मी असा दृष्टीहीन. पण आपणास काही तसदी देणार नाही. फक्त एका रात्रीपुरती झोपण्यापुरती जागा मिळाली म्हणजे पुरे. चला आश्रमात जाऊया. तिथे माझा मुलगा आणि माझी पत्नी आहे. प्रधानजी, अहो एवढा वेळ लागला? इथे राहण्यासाठी कुठेच योग्य अशी जागा दिसेना. पण एके ठिकाणी एक वयोवृद्ध पती पत्नी राहतात. त्यांना विचारून आलो, त्यांनी परवानगीही दिली आहे. पण तिथे आपली खास अशी काही सरबराई होणार नाही. प्रधानजी, सरबराईसाठी का आपण इथे आलोय? तसं नव्हे. बरं ठीक आहे, चला व निघूयात आपण. दोघांनी भोजन केलं का? आत्ताच झालं. तूही भोजन करून घे. जा, भूक लागली असेल ना? हो ना. सत्यवाना, अरे सांगायचंच राहिलं बघ. काय ते? अरे तू यायच्या अगोदर अश्वपती राजांचा सेनापती इथे आला होता. म्हणत होता राजकन्येला विसाव्यासाठी इथे राहू दे म्हणून. मग तुम्ही काय सांगितलं? आम्ही काय सांग? आम्ही त्याला सांगून टाक की तुमच्या राजवाड्यासारखी सरबराई या ठिकाणी होणार नाही. विसाव्यासाठी यायचं असेल तर या, येतीलच एवढे. या, हाच तो आश्रम. प्रधानजी, तुम्ही पुढच्या तयारीला लागा. जी. या काय आल्याच? या या, तुमचाच विषय चालला होता. आमचा विषय? का बरं? अश्वपती राजाच्या कन्येचे पाय आमच्या कुटीला लागणार. ईश्वर, काहीतरी. उलट आम्ही स्थिरहायतासारखे आपल्या इथे आलो आणि म्हणूनच आम्हाला. असं अजिबात समजू नका. आम्ही आपल्याला तिरायतासारखी वागणूक निश्चितच देणार नाही. आपण बसा, तोवर मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. नको नको, आपण कशाला उगाच त्रास घेता? असं कसं? तुम्ही एवढा आमच्या घरी आला, एवढं अगत्य आम्हाला करायलाच हवं. आपण मला आहो जावं नकाव करू. मी तुमच्या मुलीप्रमाणे. मला सावित्री या नावाने हाक मारली तरी चालेल. चल मुली, ये सत्यवान. हो. सावित्री, कुठे प्रवासाला निघाला होतात का? हो. मी ना नाही रे, सहजच फिरायला बाहेर पडलो. पण आपण इथे किती काळ राहताय? काय सांगू तुला, आमच्या नशिबानं दगा दिला आणि आम्हाला इथे यावं लागलं. म्हणजे मी नाही समजले. सावित्री, हे शाल्व देशाचे राजे होते. शूर, न्यायप्रवण, दानी असा ह्यांचा लौकिक होता. पण अचानक त्यांची दृष्टी गेली आणि शत्रूंनी त्याचा फायदा उठवला. आम्हाला वनवास पत्करावा लागला. खरंच नियती किती क्रूर असते नाही?
पण आत्ता आपल्या बरोबर आहेत ते कोण? तो आमचा पुत्र सत्यवान. आम्हा दोघांची काळजी तोच घे. आमचा आधार आहे. सत्यवानासारखा मुलगा आम्हाला लाभला हे आमचं भाग्यच आहे. नावाप्रमाणे सत्यवचनी आहे. साऱ्या ऋषी मुनींमध्ये प्रिय आहे तो. काही कमी पडलं, आवडलं नाही तरी गोड मानून घ्या. असं म्हणून आपण आम्हाला लाजवताय. आपण उगाच कशाला त्रास घेतला? मी जरा वनात जाऊन येतो, तोवर आपण फिरून या. पण आम्ही इथे प्रथमच आलोय. तुम्हीच दाखवा ना आम्हाला. मीही तुमच्या बरोबर आले तर चालेल का? पण मला जळण्यासाठी सरपण गोळा करायचंय, फळं फुलं आणायची आहेत, वेळ लागेल. चालेल मला, मीही येते तुमच्या बरोबर. चल ग प्रधानजी, आम्ही जरा जाऊन येतो. तोवर तुम्ही पुढची व्यवस्था बघा. जशी आज्ञा.
बाह्या किती छान दिसतेस ग तू. अगं आईंनीच नेसवलीये. किती मायाळू आहेत ना त्या. सावित्री, ए सावित्री, काय ग? एवढ्या कुठल्या विचारात हरवलीयस? नाही, बराच वेळ झाला. म्हणलं आत्ता बोलशील मग बोलशील. नाही ग, विचार कसला आलाय. सावित्री, तुझ्या गालावरची लाली बरंच काही सांगून जातीये. तेव्हा खरं सांगायला मला तरी काही हरकत नाही. ईश्वबाई, तुझं आपलं काहीतरी. मग हे सांगायला एवढी का कशाला लाजतीयस? मला काय खुळी समजलीस? अगं सत्यवाना बरोबर आपण बाहेर जायला निघाल्यापासून पाहतीये मी. तुझं सारं लक्ष त्याच्याकडेच होतं. आणि हो, त्याचंही बरं का, मला मात्र तुम्ही दोघंही विसरलात. का? आज काय मला ठेवायचं ठरवलंयस का? हे पण खरं सांग, तुला सत्यवान कसा वाटला ग? आहे, चांगला आहे. स्वभावाने पण प्रेमळ आणि प्रामाणिक आहे तो. आणि दिसायला? दिसायला आहे, बरं आहे. ए मग मी विचारू का त्याला? काय? अगं एवढी कावरी बावरी काय होतीयेस? माझ्यासाठी नाही ग, तुझ्यासाठी म्हणतीये मी. हे पुरे झाले हा थट्टा. मी तेच म्हणतीये, पुरे झालं आता. इथं विचार करत बसण्यापेक्षा तू त्याला आणि त्याच्या माता पित्यांना जाऊन सांग तरी. नाहीतरी आपण वर परीक्षेसाठीच निघालो होतो ना. पण आता पण काय करत बसलीयस? तू एवढी हुशार, धाडसी, तुला असं मुळू विचार करताना पाहवत नाही बाई. तुला सत्यवान पसंत आहे ना, मग वाट कसली बघतीयस? अगं तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. खरं तर मला विचारशील ना, तर सत्यवानात काही कमी नाही बघ. त्याच्या नशिबात जरी राज्य नसलं ना, तरी राजासारखाच आहे तो. मनानं, वागणुकीनं, आचरणानं. अजून काय पाहिजे? मग काय विचारतीयस ना? विचार. सावित्री आलीस? ये. कशी आहेस सावित्री? प्रथमच तू माझ्यापासून इतके दिवस दूर राहिलीस. पण तुम्हाला आता ही सवय केली पाहिजे बरं का. म्हणजे? हो म्हणजे काय करता? सावित्रीला आपण आपल्यापासून दूर का पाठवलं ते विसरलात वाटतं. अगं बाई, खरंच की. म्हणजे सावित्री, तू तुझ्यासाठी. हे काय ग आई, झाली तुझी सुरुवात. अगोदर मला भेटायचं सोडून लगेच परत पाठवण्याच्या गप्पा सुरू केल्यात वाटतं. नाही ग सावित्री, ही आई वडिलांची माया असते. तू दमली अशी. चल स्नान करून घे. नारायण 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 नारायण. यावं मुनिवर, बरं झालं येणं केलं. आसन ग्रहण करावं. का बर? काही विशेष राजन? हो, विशेषच म्हणायचं. आपल्याला ठाऊकच आहे, आपण सावित्रीसाठी वर शोधत होतो. आपण स्वतः देखील सावित्री बरोबर वर संशोधनासाठी गेला होता. सावित्रीनं स्वतःसाठी वराची निवड केली आणि ती तसं सांगून ठरवून देखील आली. नारायण नारायण. वा, छान. म्हणजे सावित्रीचं लग्न ठरलं एकदाच? हो. पण राजन, वर आहे तरी कोण? मुनिवर, आपल्याला राजा द्युमत्सेन ठाऊक असतीलच. त्यांचा पुत्र सत्यवान. सत्यवान? हो. सध्या ते सगळेजण वनवासी आहेत. परंतु सत्यवान खूप देखणा, पराक्रमी, गुणवान आणि नावाप्रमाणेच सत्याने वागणारा आहे. कोण?
सत्यवान? हो. हो, सत्यवान. सत्यवानाला मी पती म्हणून वरलं. सावित्री, तू तुझ्या योग्य अशाच वराची निवड केली आहेस. सत्यवान नावाप्रमाणे सत्यवचनी आहे, गुणवान पराक्रमी आहे. पण काय झालं मुनिवर? आपण असे बोलता बोलता का थांबलात? राजन, सावित्री, मी आत्ताच चित्रगुप्ताकडून येतोय. तेथे सत्यवानाचाच विषय चालला होता. सत्यवान, सत्यवान. मुनिवर, काय झालं ते तरी सांगा. असं कोड्यात बोलून मला. सावित्री, सावित्री, सत्यवान अल्पायुष्य आहे. होय राज, हे सत्य आहे. नारायण नारायण. मुनिवर, आपण सांगताय म्हणजे हे खरंच असणार. पण बरं झालं मुनिवरांनी विवाहापूर्वीच आपल्याला याची कल्पना दिली. नाहीतर 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 काय? नाहीतर 1 वर्षांनी तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असता याची कल्पनाही करवत नाही. पण बाबा, आपण असं कसं समजला की अशा वार्तेने मी माझं मत बदलेन म्हणून? तुला काय म्हणायचंय तरी काय? बाबा, मी माझ्या मनानं सत्यवानाला पती म्हणून वरलंय. तेव्हा आता काहीही झालं, कितीही संकट आली, तरी मी माझा निर्णय बदलला नाही. हा काय वेळेपण आहे सावित्री? अगं, तुझ्या नशिबी वैधव्य येईल हे माहिती असूनही असा निर्णय घेणं म्हणजे स्वतःच फासावर जाण्यासारखं आहे. त्यापेक्षा तू दुसऱ्या कोणाची तरी निवड कर. बाबा, माझा निश्चय अटळ आहे. मी त्यांना पती म्हणून वरलंय. मी लग्न करेन तर सत्यवानाशी. मुनिवर, आपण तरी या मुलीला समजावून सांगा. राजन, सावित्रीचा स्वभाव माझ्यापेक्षा आपल्याला ठाऊक आहे. तिने मनावर घेतलेली एखादी गोष्ट ती पूर्ण करते आणि मला नाही वाटत तिचं मन परिवर्तन मी करू शकेन. राजन, अरे तू, मी, आपण कोण? प्रारब्धात जे काही असेल ते चुकत नाही. तेव्हा परमेश्वरावर हवाला ठेव. तोच करता करविता आहे. आता निघ आणि तुझ्या व्याह्यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे सावित्री आणि सत्यवानाच्या विवाहाचं बोलणं कर. जा. नारायण नारायण, नारायण नारायण. मग दोघांच्याही विवाहासाठी येणारा मुहूर्त ठरवायला काही हरकत नाही ना? हरकत कसली? सावित्री सारखी सून आम्हाला मिळणं हे आमचं भाग्य. आणि सत्यवानासारखा जावई आम्हाला मिळणं हे आमचं भाग्य. सावित्री, अगं पुरे झालं, जा झोप आता. आई, एक विचारायचं होतं हो. अगं मग विचार ना. मी 3 दिवसांसाठी व्रत ठेवायचं म्हणते. व्रत? कसलं करतेस व्रत? ह्यांच्यासाठी नाही, म्हणजे आपल्या सर्वांसाठीच. अगं मग विचारायचं काय त्यात? नाही म्हणजे सावित्री, अगं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या रूपानं आम्हाला मुलगीच मिळाली. केवढी काळजी करतेस आमची, हेही तुझं कौतुक करतात बरं. आई, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना, मग आपल्यासाठी केलं तर कुठं बिघडलं? आणि मुलीनीच केलं तर त्याचं कौतुक कशाला? माझं कर्तव्यच आहे ते. सावित्री, दस झोप आता. उद्यापासून तुझ्या व्रताचा आरंभ आहे ना, पण स्वतःला जप हो आणि आमची काळजी करू नको.
काय बाईसाहेब, आवरली का कामं? का अजून झोप आली नाही वाटतं? अहो, सावित्री बोल बोल, तू बोल. नाही नाही, तुम्ही काहीतरी म्हणत होता, तुम्हीच सांगा अगोदर. नाही तूच सांग आधी. ठीक आहे, मीच सांगते. मी उद्यापासून व्रत ठेवायचं ठरवलं. 3 दिवसांनी ठेवू ना? तुम्हा बायकांची व्रत वैकल्य काही संपायची नाही. आता कसलं व्रत ठेवतीयस? आपल्या सर्वांना सुख, शांती, आरोग्य लाभावं म्हणून. तशी आईंनी परवानगी दिलीये मला. आता आईंनी परवानगी दिली म्हटल्यावर माझ्या परवानगीचं काय महत्व? असं का हो म्हणता? तुम्हाला विचारल्याशिवाय काहीतरी केलंय का मी? अगं चेष्टेने म्हटलं मी का तुला ओळखत नाही? वर्ष होईल आता आपला विवाह होऊन. पण व्रत व्रत म्हणजे नक्की काय करतेस? कारण मागच्या वेळेला देखील अशीच शिवशंभोची प्रार्थना केली होती आणि पिंडीवर 2 दिवस बेलाची पानं वाहिली होती. जंगलातली बरीच झाडं शोधावी लागली होती मला. घाबरू नका, तसं काही नाही. 3 दिवसांचा उपवासच करते आहे. काय 3 दिवसांचा उपवास? ते काही नाही, आता काही बोलायचं नाही. अगं पण एकदा परवानगी दिली मग झालं. 3 दिवस काही फार नाही. अगं पण तुला झेपेल का? उगाच. पण आपल्या सर्वांसाठीच करते आहे. तुम्ही 3 दिवस म्हणजे 3 तप असल्यासारखंच बोलता आहात. हे बघ, मला आता उगाच काळजी करायला लावू नकोस म्हणजे झालं. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता झोपा पाहू. विवाहाला वर्ष पूर्ण व्हायला आता काहीच अवधी राहिला. या वर्षभरात एकही दिवस असा गेला नाही की मुनिवरांनी सांगितलेल्या नाही असा विचारही मनात येऊ नये असं वाटतं. पण असा विचार करत बसण्यापेक्षा मी काय करू शकणार नाही का? पण मी काय करणार? ते काही नाही. मी व्रत करेन, उपवास करेन, परमेश्वराची करुणा भाकेन. एवढं तरी माझ्या हातात आहे ना. उद्यापासूनच मी माझ्या व्रताला सुरुवात करेन. सावित्री, सावित्री. कोण? सावित्री, एवढ्या कुठल्या विचारात मग्न झालीयस? आणि एवढी हिरमुसलेली तर तुला मी कधीच पाहिलं नाही. नाही हो, तसं काही नाही. सावित्री, मला माहितीये तू राजवाड्यात राहणारी. सर्व सुख तुझ्या पायाशी लोळण घेत असताना इथे असं या जंगलात. स्वामी, असं का हो म्हणता? माझ्या आचरणातून, बोलण्यातून तुम्हाला तसं कधी वाटलं का? तसं नाही ग. तुला असं उदास बसलेलं पाहून माझ्या मनात विचार आला, तो मी बोलून दाखवला. तुम्हाला काय सांगू की मी का रडते ते? 4 दिवसांनी तुमच्या या सावित्रीवर
अगं माझं मी घेतलं असतं, तू कशाला उगाच आत बाहेर करतेस? एकतर तुझं हे कडक व्रत पाहूनच मला काळजी वाटायला लागली. आज 2 दिवस झाले पाहतोय मी, पोटात पाण्याचा थेंबही गेला नाहीये तुझ्या. नका हो करू एवढी काळजी. झालं 2 दिवस तर झाले, आता उद्याचा दिवस झाला की संपेल माझं व्रत. सावित्री, एक लक्षात ठेव, हे तुझं व्रत शेवटचं बरं का. उगाच एवढी कडक व्रत वैकल्य करणं मला नाही. बस 3 दिवसात वैतागलात माझ्या व्रताला. अगं तू लाडात वाढलेली, सदा सर्व काळ महालात राहिलेली, हाताशी दास दासी, इथे असं जंगलात राहणं आणि ही व्रत वैकल्य तुला झेपणार नाही ग. झालं तुमचं चालू. मी एवढीही नाजूक नाहीये म्हटलं. आणि तुम्हाला माहितीच आहे ना की मी घोडेस्वारीत, शस्त्रकलेत कशी निपुण आहे ते. माहिती आहे ग, पण वगैरे राहू द्या. आणि तुम्हीही काही कमी श्रम करता आहात का? मग मीही असंच म्हणायचं का की आज श्रम जास्त झाले, तुम्ही जाऊ नका, हे करू नका, ते करू नका? अगं पुरुषाची जात नाही, श्रम तर केलेच पाहिजे. बरं बाबा, बघू पुढे व्रत करायचं का नाही ते. आता पाणी घ्या पाहू. हो. मी सरपण आणायला जातो. सावित्री, आज तुझं व्रत संपलं ना, मग तूही भोजन करून घे. गेले 2-3 दिवस झाले तुझ्या पोटात अन्न पाण्याचा एक थेंबही नाहीये. सावित्री, खरंच अजून पूर्ण झालेलं नाहीये माझं व्रत. सूर्य अस्तास गेल्यावर माझ्या व्रताची पूर्तता होईल. सावित्री, मी जंगलात जाऊन येतो. सरपण संपत आलंय, घेऊन ये. आज नाही गेलं तर चालेल का? अगं न जाऊन कसं चालेल? गेलो नाही तर संध्याकाळचं अन्नही शिजवता येणार नाही. थांबता का थोडं? मीही येते आपल्या बरोबर. कुठे? लाकूड तोडायला? खरंच म्हणतेय मी, आज मला तुमच्या बरोबर घेऊन चला ना. 3 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाहीये तुझ्या, मी चाललीयस जंगलात. आई बघा ना, तुम्हीच सांगा ना यांना मला बरोबर घेऊन जायला. सत्यवान, पोर एवढी म्हणते तर जा ना तिला बरोबर घेऊन. सत्यवान, अरे घेऊन जा. तिनं कधीही हट्ट केलं नाही कसल्याही गोष्टीचा. आता एवढी म्हणतेच आहे तर घेऊन जा. आणि हो, लवकर परत या. तुम्ही दोघेही तिचीच बाजू घेऊन लागलात बोलायला. चला. थांबा थोडं, मी लगेच आवरून येते. या झाडाच्या 2-4 फांद्या तोडून येतो. तू बैस. अहो जरा जपून जावा. सावित्री, अगं माझा हा नित्यक्रमच आहे, तू कशाला घाबरतेस उगाच?
सावित्री अहो जरा हळू. सावित्री अहो जरा हळू. अहो स्वामी 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 उठा स्वामी 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 उठा स्वामी. डोळे उघडा स्वामी. डोळे उघडा स्वामी. स्वामी 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 डोळे उघडा स्वामी. स्वामी स्वामी डोळे उघडा स्वामी. स्वामी उठा स्वामी. स्वामी डोळे उघडा स्वामी. स्वामी डोळे उघडा. स्वामी उठा स्वामी. स्वामी सावित्री माझ्या डोक्याला तडाखा बसलाय. डोकं गरगरतंय. डोळ्यासमोर अंधारी येते. स्वामी स्वामी सावित्री स्वामी सावित्री स्वामी सावित्री सावित्री स्वामी 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 परमेश्वरा काय रे परीक्षा बघतोय. मी काय तुझं वाईट केलं होतं म्हणून तू मला हा दिवस दाखवला. स्वामी कोण कोण आपण. मी यमराज. यमराज पण आपण येथे का आलात. सत्यवानाचे प्राण घेण्यासाठीच मी आलोय. त्याचं आयुष्य संपलंय. पृथ्वी तलावरील लोकांना घेण्यासाठी मी माझेच दूत पाठवतो. परंतु सत्यवानात विषय पुण्यवान आहे म्हणून मलाच यावं लागलं. यमराज असं नका म्हणू. सत्यवान दयाळू आणि प्रेमळ आहे असं आपणच म्हणालात ना. मग मग प्रामाणिक असूनही आपण त्याला का नेताय. त्यांच्यानंतर माझं आणि त्यांच्या मातापित्यांचं काय होईल याचा तरी विचार करा. माणूस जन्माला येतो आणि एक दिवस तो मृत्यू पावतो. हे कोणालाही चुकलं नाही. स्वामी 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 पण यमराज मी एक पतिव्रता नारी आहे. पती बरोबर राहणं हाच पतिव्रतेचा धर्म. मग मी यांना सोडून जाऊ तरी कुठे. यांच्याबरोबर विवाहात 7 फेरे घेतानाच मी अग्निसाक्षीने शपथ घेतली होती की जगेनही यांच्याबरोबर व मरेनही यांच्याबरोबर. सावित्री मी मर्त्य लोकांबरोबर कधीच बोलत नाही. पण तुझी भक्ती पाहून पतिव्रता नारी म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. नसता हट्ट धरू नकोस. जा परत जा आणि आपल्या पतीवर अंत्यसंस्कार कर. जा.
सावित्री, तू पतिव्रता आहेस म्हणून मी तुला 4 वर देतो. हे बघ, तुझ्या पतीला सोडून तू काहीही माग. यमराज, आपण दयाळू आहात. माझ्या सासऱ्यांची दृष्टी गेली आहे, ती परत द्यावी. तथास्तु. आमचे गेलेले राज्य परत मिळावे. तथास्तु. माझ्या वडिलांना 100 पुत्र मिळावे. तथास्तु. सावित्री, तू खरंच धन्य आहेस. मी तुला वर दिले, तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीस. पण यमराज, माझं आता इथे राहिलं तरी काय? माझ्या पतीला तर आपण घेऊन चाललात. सावित्री, त्याला माझा नाईलाज आहे. मी तुला सांगितलं होतं, तू तुझ्या पतीला सोडून काहीही माग. सावित्री, 4था वर माग. मला आता जास्त वेळ थांबता येणार नाही. यमराज, मला माझ्या कुळाचा उद्धार करणारे 2 पुत्र हवे. तथास्तु. सावित्री, हुशार आहेस. मला पेचात पकडलेस. यमराज, आपण मला 4था वरही दिला. आपल्याला तो पूर्ण करायलाच हवा. सावित्री, खरंच पुण्यवान आहेस. आजपासून मी तुला माझी धर्मकन्या मानतो. माहित आहे, आपण दयाळू आहात, ईश्वर आहात. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा. सावित्री, खरंच तू धन्य आहेस. तुझ्या पतीचे प्राण मी तुला परत देतोय. जा, परत जा. सुखात संसार कर. जा. तथास्तु. स्वामी, 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 स्वामी. बरीच रात्र झाली ग. माझ्या डोक्याला तडाखा बसल्यामुळे मी बेशुद्ध पडलो होतो. आणि मी पडलो होतो तेव्हा एक काळपुरुष मला घेऊन चालला होता. तो कुठे आहे? सावित्री, किती वेळ झाला काही कळलंच नाही. सावित्री, किती वेळ झाला ग? आई आणि तात वाट पाहत असतील. स्वामी, काळजी करू नका. आता आपल्याला कोणाचीही भीती नाही. पण मग मला घेऊन जाणारा तो काळपुरुष कुठे आहे? ते यमराज होते. काय? त्यांनी मला आपले प्राण परत केले. आता खरंच आपल्याला कशाचीही भीती नाही. सावित्री, तू धन्य आहे. तू तुझ्या पुण्याईनं मृत्यूला देखील दारातून परत घालवलंस. तू धन्य आहे. खरी पतिव्रता आहे.